नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। भरल्या वांग्याची भाजी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय। भरपूर प्रकारे ती बनवता येते, प्रत्येकाची आपल्या आपल्या हाताची चव असते। आज मी माझ्या पद्धतीने झणझणीत भरल्या वांग्याची भाजी कशी करायची किंवा मी भाजी कशी करते तो व्हिडिओ, ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे। आमच्या घरात पूर्वापार चालत आलेली ही पद्धत आहे। आजीने आईला शिकवली, आईने मला शिकवली आणि अशी मस्त चवीची ही लागते आणि मला खूप आवडते सुद्धा। छोट्या छोट्या आकाराचे मस्त काटेरी वांगे घेतलेले आहेत। शक्यतो वांगे सारख्या आकाराचे घेण्याचा प्रयत्न करायचा। या प्रकारे मधून कापून वांगे पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत। छोटासा मसाला तयार करतोय। पाव खोबऱ्याचे तुकडे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। सगळ्या भाजीचं मीठ मी इथंच घातलेलं आहे। लाल तिखट 1 चमचा घातले, ठेवणीतला काळा मसाला घातलेला आहे आणि याचं मिक्सर फिरवून घ्यायचं आणि हा तयार मसाला आपण जे वांगे कापून घेतलेले आहेत यामध्ये भरून घ्यायचा। बरेच जण तेलामध्येच हा मसाला टाकतात, पण या प्रकारे वांग भरून जर तुम्ही भाजी केली ना तर याची चव अप्रतिम लागते। वांग्याची भाजी आहे, तेल थोडंसं वाढवून घातलेलं आहे। तेल मस्त तापलं की जिरं मोहरी घालायचं। जिरं मोहरी फुललं की आपण भरून घेतलेले मसाल्याने वांगे घालायचे। कमी गॅसवर 1-2 मिनटं हे वांगे परतून घ्यायचे। वांग्याचा रंग बदलतो आणि या वेळेला जी ही वांग्याची भाजी दिसते ना, ते बघता क्षणी हे वांगे खावेसे वाटतात। मस्त जांभळा रंग या वांग्याला येतो। त्यानंतर यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद आणि हळद घालून सुद्धा 2 ते 3 मिनटं वांग परतून घ्यायचं आहे। वांग तेलात छान परतलं की लवकर शिजतं आणि भाजीची चव सुद्धा छान लागते। बऱ्याच वेळी आपण सेम पद्धतीने भाजी केली तरी वांग्याच्या भाजीची चव बदलते, कारण वांगे जर तुम्ही आणून फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवसासाठी ठेवले तर वांग्याची पूर्ण चव निघून जाते। शक्यतो वांग बाजारातून आणल्यावर ताजं ताजं भाजी करण्याचा प्रयत्न करायचा। गरमागरम यामध्ये पाणी घातलेलं आहे। जवळजवळ 2 वाट्या मी पाणी घातलेलं आहे। उकळी आली, गरम पाण्याचा वापर करायचा शक्यतो आणि उकळी आली की झाकून ठेवून याला 7 ते 8 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं। माझे वांगे छोटे आणि कवळे होते त्यामुळे 7 ते 8 मिनिटात शिजून तयार झाले। त्यानंतर घालायचं आहे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी वापरलेलं आहे। शेंगदाण्याच्या साली काढल्या होत्या त्यामुळे त्याचा रंग वेगळा दिसतोय। कूट घातल्यानंतर सुद्धा 5 मिनिटासाठी किंवा 4 मिनिटासाठी अगदी कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची। मी आज थोडी रस्सा भाजी बनवलेली आहे। तुम्हाला घट्ट बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी घालू शकता। वांग्याचं देठ चापून बघायचं भाजी शिजली आहे का नाही। ते मस्त भाजी शिजून तयार आहे। गरमागरम भाकरीसोबत सर्व केली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मी भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।